जनक राजा कीर्तन सुनने में मग्न था और कीर्तन भी पूर्ण रंग में आया था। अचानक एक रक्षक दौड़ते हुए आया और जनक के कानों में धीरे से बताया, महाराज, राजमहल को आग लगी है। परंतु जनक ने कहा, मैं कीर्तन सुन रहा हूँ, भगवान की भक्ति कर रहा हूँ, अब कुछ ना बताना, बाद में आना। थोड़ा सा वक्त जाने के बाद रक्षक पुनः आया। थोड़ा सा वक्त जाने के बाद रक्षक पुनः दौड़कर आया और बताया, महाराज, आग भड़की है, अब कुछ क्षण में ही कोठी घर तक चली जाएगी। फिर भी जनक स्तब्ध रहा और कीर्तन भी शुरू था। क्षण बाद और तीसरा समाचार रक्षक ने लाया कि महाराज, आपका राजमहल जवल जवल यानी कि नजदीक नजदीक पूरा का पूरा जलकर खाक हुआ है और अब आग शहर के तरफ फैलने की जाने की शक्यता है। सारे प्रजा के घर जलकर खाक होंगे। यह सुनते ही जनक तत्काल शीघ्रता से खड़ा हुआ और बोला, कीर्तन रुको, मैं गांव शहर में जाता हूँ। सभी प्रजा की रक्षण की फिक्र मुझे करनी पड़ेगी, यह मेरी जिम्मेदारी है। यानी कि स्वराज महल के दुख नहीं था, राजा को तो प्रजा के जान धन दौलत बचानी थी, सुरक्षा करनी थी। देव धर्म मंदिर के नाम पर राजकारण बर्बादी करने वाले वर्तमान के शासक प्रशासकों ने इस जनक का कुछ अनुकरण करे। जनक राजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा। राजा जनक कीर्तन ऐकण्यात दंग होता। कीर्तन अगदी रंगात आले होते। इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच सांगितले, महाराज, राजवाड्याला आग लागली आहे. जनक म्हणाला, मी कीर्तन ऐकतो आहे, देवाची भक्ती करतो आहे. आता काही सांगू नको, नंतर ये. थोडा वेळ गेला. रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, महाराज, आग भडकली आहे. कोठीपर्यंत थोड्या वेळातच पसरेल. तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते. तेवढ्यात रक्षकाने तिसरी बातमी आणली. महाराज, आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. साऱ्या प्रजेची घरे जळून खाक होतील. हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन उठला. म्हणाला, कीर्तन थांबवा, मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे. म्हणजे राजाला स्वतःच्या राजवाड्याचे दुःख नव्हते. प्रजेचा जीव, मालमत्ता त्याला वाचवायची होती. वर्तमान काळातल्या शासक प्रशासकांनी देव, धर्म, पंथ, पूजा, स्वतःची वाहवा वगैरे
करण्यापेक्षा या जनकापासून काहीतरी शिकावे, त्यांचे अनुकरण करावे आणि जनप्रिय व्हावे. कर्तव्याला लिप्त आणि स्वतःच्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.